25 ते 30 आंदोलकावरती अशोक चव्हाणांची गाडी अडवल्यामुळे परत काल गुन्हे दाखल झाले 353 143 अशी कलमं त्यांना लावण्यात आली. जवळपास 25 ते 30 आंदोलक आहेत. काय सांगायचं? आज मी आपल्या कैलासवासी मधुकर पवार यांच्या दुःखद निधन झालं होतं, त्यामुळे आज प्रथम पुण्यस्मरण त्यांचं होतं म्हणून जालन्याच्या या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो होतो. त्यांना अभिवादन केलंय. आता पुन्हा आंतरवालीकडे आणि दिवसभराच्या प्रोग्रामसाठी निघालो. आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं, परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे. हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे. गावामध्ये गेले तिथं 353चा काय विषय आला होता? तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले. काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का? तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाच्या, म्हणजे काय पाप आहे का? इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाण साहेबांच्या अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून उगवायला लागले. आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली. सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबत, त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा. त्या शिंदे साहेब पण आहे त्याच्यामध्ये, कारण माणूस शिंदे साहेबांचा आहे तो. आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतलाय हे होणार आहे आमच्यावरती, कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं, आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत. तुम्ही घोषणा देताय, तुमच्यावर 353 होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती? जिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून 353 होती, तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत. तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय व्हा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत, त्यांच्यावर होणार आहेत का? गावागावात तुम्ही नवीन कुठून नियम आणलाय 353चा? नाही, आता हे आम्हाला सुद्धा जसं तसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार. तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे